मशिदीवरील भोंगे बंद करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदू एकता आंदोलन निदर्शने करणार आहे. प्रत्येक शहरातील प्रभागात 5 ते 10 मशिदी आहेत. त्यांच्यावरील भोंगा वाजल्यामुळे वृद्धांना, लहान मुलांना, विद्यार्थ्यांना, जवळपास असलेले दवाखाने, नागरिक यांना सदर भोंग्याच्या दिवसातून 5 वेळा मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे. राज्यातील बहुतांश मशिदीवरील भोंग्याचे परवाने नाहीत. यापूर्वी मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे काढण्याबाबत अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने सुद्धा केली होती. पण मुस्लिम मतासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारनं यावर कोणतीही कारवाई केली नाही. आता राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आलेलं आहे आणि उच्च न्यायालयानं मशिदीवरील भोंगे बंद करा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी सांगली, मिरज, कोल्हापूर, कराड, धुळे इत्यादी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता हिंदू एकता आंदोलन संघटनांच्या वतीनं निदर्शने करण्यात येणार आहेत. तरी महायुतीच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघातील मशिदीवरील भोंगे उतरून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र द्यावे, जेणेकरून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होईल. सदरचे आंदोलन संपूर्ण राज्यात हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे, असं पत्रक हिंदू एकता आंदोलन सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय विष्णू पाटील, प्रकाश चव्हाण, दत्तात्रय भोकरे, मनोज साळुंखे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अरुण वाघमोडे, रवी वाधवने, प्रदीप निकम, श्रीधर मिस्त्री, अविनाश मोहिते, महेश सायमोते, भूषण गुरव, प्रकाश निकम, नारायण हांडे, संभाजी पाटील, विनायक काळेल, ओंकार शिंदे यांनी केलं आहे. माननीय उच्च न्यायालय महाराष्ट्र यांनी यांच्या आदेशानुसार मशिदीवरील जे भोंगे आहेत अनाधिकृत ते सर्व भोंगे उतरवावेत अशी माननीय उच्च न्यायालयाने आदेश काढलेला आहे. आणि या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे. हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष नितीन राजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे. सोमवारी 3 फेब्रुवारी 3 तारखेला सांगली येथे कलेक्टर ऑफिस समोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या बाबतीत की राज्य शासनाने त्वरित कारवाई करून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करावा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते कलेक्टर ऑफिस सांगली येथे दुपारी आंदोलन करणार आहे. या आंदोलनासाठी सर्व शिवभक्त, देशभक्त लोकांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन हिंदू एकताच्या वतीने मी आपणास करत आहे. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।